मस्त असा विषय सुचलेला आहे. चला आता गप्पा मारूया. अगं माझी मावळी आली ग. तू म्याव करतच नाही, मग मला कछ कळणार. घे, देते देते ग माझी मावली. प्राण्यांना तुमच्या घरात खायला प्यायला घाला असा आता कायदा आलेला आहे असं म्हणतात, आणि तेच खरं आहे. बघा मॅडम, परत 2 पिल्लं आहेत. खरंच आहे हा ते. आणि माऊली, दादा येऊन गेलाय सकाळपासून 2 वेळेला बाबा. हे माझं जुनं वॉशिंग मशीन. सकाळी असं काम करायचं आणि आता मी ते फक्त कपडे वाळवण्यासाठी उपयोग करते ना. तुम्हाला सांगणार होते की खरोखर आहे हो, आमच्याही इथे की नाही एक मुलगी होती. मुलगी म्हणजे एक घरच होतं. ते प्राण्यांना म्हणजे एस्पेशली कुत्र्यांना, डॉग्सना, स्ट्रीट डॉग जे असतात, रस्त्यावरचे कुत्रे, रोजच्या दिवसाला किलोनी असं ते डॉग फूड आणून रस्त्यावर लोकांच्या दारासमोर ते कागदाचे कागद ठेवायचे, वर्तमानपत्राचे फाडून त्याच्यावर ते डॉग फूड घालायचं. 1-2 वेळा ते खायचे हो, पण नंतर ते डॉग फूड काय चविष्ट नसणार आहे. कारण की हे बघा किती सुंदर दिसते, छान दिसते का? हे बघा, हे पण काल मी हे आणलं. हे असं नुसती क्लिप आहे आणि हे आकडे आहे. बघा बरं, छान वाटतंय का? छान दिसलं की नाही कुणास ठाऊक तुम्हाला? माझं आपलं काहीतरी गप्पा मारता मारता सुचतं. फॅशन. बर, तर ते डॉग फूड जे आहे ते सगळ्यांना घालायचं, दुसऱ्यांच्या दारासमोर जायचं, कुत्री कुठं आहेत बघायची, पंचक्रोशीतली सगळी, आणि एक असं 10 किलोचं 2 व्हीलरवरती घ्यायचं. ती पोरगी हो, किती 20-22 वर्षाची पोरगी, आणि तिचा भाऊ मागं तिच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा किंवा छोटा, असं रोज संध्याकाळी आणि सकाळी असं पंचक्रोशीत हिंडायचे. आम्हाला एवढा राग यायचा. ती कुत्री ना त्याच्यामुळे इतकी अंगावर यायची, भुंकायची, भयंकर त्रास द्यायची ती कुत्री इतरांना, सगळ्यांना भाऊ भाऊ करून. आणि ती प्रचंड ॲरोगंट झाली होती कुत्री. आम्ही किती वेळा तिला सांगितलं, अगं तुझ्या घरासमोर घाल, पण नाही, ऐकलं नाही तिनं कधीच. पण मला जेव्हा तो परवा मी कोर्टाचा निर्णय ऐकला की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये तुम्ही प्राण्यांना खायला प्यायला घालू शकता, पण तुम्ही रस्त्यावर जाऊन घालायचं नाही. किती चांगला निर्णय आहे अहो. ती लहान मुलं शाळेला चाललेली असतात, ही जी अशी मस्तवाल कुत्री असतात ती अंगावर जातात. ते तिकडे ते सगळे चिकन 65चे वगैरे रस्त्याला गाड्या असतात की नाही, तिथं ते बसलेली कुत्री तर एवढी जाम टेरर असतात की आम्हालाच भीती वाटते. पण काय लोक ऐकत नाहीत. पुन्हा हे मोठे फ्लॅट सिस्टीम असतात, त्यांच्या घरात जी कुत्री असतात ती तर अक्षरशः लहान मुलांना, माणसांना फाडतातच. खायला प्यायला मिळत असते, मस्त ऐशारामात फ्लॅटमध्ये राहत असतात, भयंकर उद्धट आणि उर्मट असतात ती कुत्री. ही स्ट्रीट डॉग्स परवडली बिचारी, आपलं खायला दिलं तर इतकं प्रेमाने घालतात. पण ती पोरगी जोपर्यंत घालत होती, अलीकडे ह्या 15 दिवसात ती घालायचं बंद झालेली आहे. तिच्या घरासमोरच फक्त घालते. नाहीतर आम्ही किती तक्रारी केल्या, नगरपालिकेत जाऊन सांगितलं, तिच्या घरात जाऊन लोकांनी सांगितलं, पण ती म्हणायची मी घालणार, काय करायचं ते करा, ह्या शब्दात बोलायची. पण आम्ही तर वाट बघत होतो ही कधी आणि जरा मोठी होते, हिचं लग्न होऊन जाते, असं अक्षरशः आम्ही वाट बघायचो. पण हा निर्णय आला आणि जरा हुश्य वाटलं. आम्ही आता घालतो तसं घाला ना. आमच्या दाराच्या तिथं आम्ही कुत्र्यांना खायला घालतो, किंवा अगदी ज्या ठिकाणी आम्ही स्ट्रीटवर घालत नाही, ज्या ठिकाणी ही कुत्री खाण्याच्या वरचेवर जातील किंवा त्यांच्या खायच्या जागेला आम्ही गेलो तर त्यांना राग येणारच की. मी दिवसेंदिवस तब्येत म्हणजे सुधारत चालली. साखर आंबा खाऊन खाऊन तब्येत माझी सुधारली, मी काही शुगर तपासली नाही. जाई ना तिकडे, होईल ते होईल. हे बघा, डायबेटीसची काही लक्षणं असतात. म्हणजे तुम्हाला बाथरूमला सारखं जावं लागणे, सारखं खावंसं वाटणे वगैरे वगैरे, खाल्लं तरी पोटात आग पडणे वगैरे वगैरे असतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या व्हायला लागल्या, काही मुंग्या बिंग्या यायला लागल्या वगैरे, तर मग जायचं, बघून यायचं, तपासून यायचं. मी एवढी
ढिसाळ आहे या डायबिटीस शुगर तपासण्यात, म्हणजे आळशी आहे. आमच्यात हे बघा दिवसातून 2 वेळा शुगर तपासतात ग्लुकोमीटरवर. काका मला विचारतात तपासायचं काय? 6-6 महिने वर्ष मी नाही म्हणते. नाही ना तिकडे होईल ते होईल, आहे ना सगळं व्यवस्थित चालू. तुम्हाला सांगते मध्ये ते माझा हाताचा प्रॉब्लेम झाला होता की नाही, तुम्ही मला सारखं विचारता मॅडम ते हाताचं काय झालं. ते कसं झालं होतं, मी अशी ते फ्रोझन शोल्डर पण नव्हतं हो, पण त्या डॉक्टरांनी त्याला फ्रोझन शोल्डरचंच त्याला लेवल लावलं होतं. मला माहिती आहे ना, मी अशी जाता जाता त्या दाराला थडकले, त्या फॅड्या दिशी एवढं जोरात थडकले. आपलं काहीतरी असतंच ना, विचारात असतो काहीतरी, काही वेळेला होतं असं, थड्ड दिशी जोरात थडकले आणि ते हेअरलाईन क्रॅकच आलं होतं. काही झालं तरी बरोबर 8 ते 9 महिने होऊन गेले. आता दुखायचं कमी झालंय, या 15 दिवसात दुखायचं कमी आलंय, पण मी जपूनच असते. दुखायचं काही 100% कमी आले नाही, 80% कमी आले. पण ह्या ह्याच्यात मी काय केलं माहितीये का, तुम्हाला माहिती आहे मी हे वारंवार सांगत असते. मी डॉक्टरांच्याकडे गेले, एक्सरे झाला, त्याच्यात जरासं ते म्हणले काही करता येणार नाही, सांभाळायचं, जपायचं, ह्याला त्रास द्यायचा नाही. ते म्हणले नाही तर लगेच नाही तर ऑपरेशन करून. म्हटलं ऑपरेशन काय नाही, काय होईल, वर जाणार नाही हात. मला काय जाळ्या काढायच्या असतात, तो मी असा हात धरून जाळ्या काढू शकते, कारण हात वरच जात नव्हता दुखायचा. मग मी काय करायचे, असं हातात धरून झाडूने जाळ्या काढायचे. ते काय असते ते सगळ्याने मोठ्या काठ्या असतात, ते उचलायला सुद्धा व्हायची नाही. ती काठी खरं किती हलकी असते, पण मी अशा जाळ्या काढायच्या. मला हे असं समजा आता इथं एखादा शेंगदाणा आहे आणि तो मी असा खायचा समजला तर तो जो जर्क बसायचा त्यानं अशी जीव घेणी कळ यायची. मला जीव घेणी कळ कशाने यायची हे मी कसं सहनच केलंय माझं मला माहिती. आणि सगळ्यात प्रॉब्लेम कधी व्हायचा माहिती का, टॉयलेटला. आपल्याकडे धुवायची पद्धत आहे, तो आम्हाला स्प्रे वगैरे चालत नाही, आम्हाला आवडत नाही ते, त्यामुळे आम्हाला धुवायचीच सवय आहे. मग धुताना आपण हा हात जरी वापरत असला तरी ह्या हातात जग तो उचलायला पाहिजे ना, जग मग काय असेल तो असं करून असं मागं घेऊन, तेव्हा तुम्हाला सांगते असं काय भगवंत आठवायचं. पण तरी मी कसं तरी करून ते 7-8-9 महिने घालवले. अंघोळ सुद्धा करताना मी ह्या हाताने जग उचलायचे नाही. जग काय, मग काय म्हणतात त्याला, मग म्हणजे चहा कॉफी प्यायचा, त्या आंघोळीचा जग असतो तो मी ह्या हाताने उचलत नव्हते. ह्याच हाताने उचलायचं, ह्या हाताने असं वर करायचं आणि हलका आंघोळ करायची. का तर तो तेवढाच हल्ला पण पाहिजे, त्याला रेस्ट पण दिली. मी व्यायाम केला नाही, काय केला नाही, फक्त डॉक्टरांच्याकडे जाऊन 5 शेक घेतले, गोळ्या औषधं एकदाच फक्त 5 दिवसाचा कोर्स केला मी तो. त्याच्यानंतर मी काही केलं नाही. एक मात्र मी केलं, वर हात घालायचे जे काय कपडे असतात, आता सगळे ड्रेस असतात ते असेच असतात ना, असाच असतो ना, सगळे एका पिशवीत बांधून ठेवून दिले वरती. म्हटलं घालायचेच नाही, चुकून खाली असलं की वाटतं घालावं, घालताना घालायला येतोय ओ, काढताच येत नाही, असं वाटतं कोणतरी कात्री घेऊन फाडलं तर बरं होईल, अशी अवस्था. सुरुवातीला हे लक्षात नाही आलं माझ्या, पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण टोटली हा प्रकार बंद करायला पाहिजे ज्यांना आपल्याला त्रास होतो. त्यामुळे मी सगळे ड्रेसेस जे आहेत ना, 1-2 फक्त भरपूर असे काय म्हणतात त्याला, सिद्धी अंबर सिद्धी असं म्हणतात ना, तसले ते ड्रेस आणले. 2च आहेत. गाऊन मात्र मला ते घालता येतात, कारण गाऊन खूपच अगळ पगळ ढगळ असतात म्हणून. ड्रेसेस वापरायचंच बंद केलं, वापरायला लागले साडी, आणि हा हात आधी घालायचा ब्लाऊजमध्ये आणि मग हा दुसरा. काढताना मात्र जरा त्रास व्हायचा, म्हणून ते सकाळी एकदा नेसली की संध्याकाळी साडी बदलायची, का तर तो ब्लाऊज काढायला त्रास होतो ना. पण ठीक आहे, ह्या गोष्टींच्यामुळे माझा जो हात आहे तो हात, हे बघा, जरी ऑपरेशन केलं असतं तरी तो याच वेळेला बरा झाला असता, आणि काय केलं असतं तरी ह्याच वेळेला बरा झाला असता. फक्त मोडामोडी झाली तर पळत जाऊन जोडून यायचं बघा, लक्षात ठेवा. पण काही दुखणी ही सांध्यांची, हाडांची अशी आहेत की ती तुम्हाला विश्रांतीने सहन करून आणि त्या वेळेलाच ती बरी होणार. तसला तो फ्रोझन शोल्डर पण तोच आहे. 1-1.5 वर्षांनी आपोआप बरं वाटते. तसं अजून माझे 6 महिने गेले किंवा मला ते ड्रेसेस सुद्धा घालता येत. पण मी अशा रीतीने माझं हे दुखणं बरं केलेलं आहे. आणि मग मी ते तुम्हाला माहिती आहे, लुकमाने हयात तेल लावायचं, झाडपोला लावायचं आंघोळीच्या आधी.
आता दुखायचं बंद झालंय तर 15 दिवस महिना झालं ते सगळं मी बंद केलं. नाहीतर आंघोळीच्या आधी असं मी या ठिकाणी ते तेल लावायचे. तुम्ही साधं कोकोनट ऑइल लावलं तरी चालते, पण कुठलं तरी तुमच्याकडे असेल ना, पण ते स्प्रे अजिबात मारू नका, काही उपयोग होत नाही. ऑइलच पाहिजे. ते मला लुकमानी हयात तेल आवडतं, ते असं लावायचं. आणि मी काय करत होते माहिती का, यावर तेल घेऊन हा दुखायचा नाही तरी मी ह्याला लावायचे. का सुरुवातीला ह्याला लावायचे आणि मग ते तेल लावलेलं असताना मग हा हात जसा उचलला जाईल असा हात धरायचा आणि जेवढा माझा इकडं जाईल, आता सुद्धा एवढाच जातोय. मी दरवेळेला ही पिन होती ना, ही हळूहळू इथं लावायला लागले होते, कारण एवढाच हात जायचा. आपली पदराची पिन असं जायचाच नाही. आता जरा इथपर्यंत जायला लागलाय, अजून काही मागं जात नाही, पण आता दुखायची क्रिया मात्र बंद पडली. पण वर जात नाही, नाही जात तर नाही, अजून 6 महिन्यांनी जाईल, आपलं कुठं काय अडते. तर हे सगळं सहनशक्तीचं प्रकरण आहे. बॉडीला, आपल्या शरीराला आतून बरं व्हायची ऑटो क्युअर असतं, पण आपल्याकडे नसतो धीर आणि पेशन्स. तुम्ही म्हणा तुम्ही असं कसं काय सांगू शकता. हे बघा, हे आपलं चॅनल आहे, त्या पद्धतीने मी योग्य पद्धतीने इथं सांगणार. लक्षात आलं. तर हे एक मला आज तुमच्याशी बोलायचं होतं. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं की सहज बोलता बोलता काही गोष्टी लक्षामध्ये येतात आपल्या. तर तुम्ही मला म्हणता ना की मॅडम ते नवनाथांचं तुम्ही वाचता, हे करता, ते करता. माझ्या लक्षात आलं की नवनाथ पोथीकथा मी वाचत नाही, वाचतात दुसऱ्या. पूर्ण श्रावण महिना हे झालं आमचं. पण चातुर्मास एक असा आहे की आपण एकदा श्रावणामध्ये आपलं ते भक्तिमय वातावरण आणि भक्तिमय मन जे तयार होतं, तर मग एक 4 महिने ते असतं बरं का, म्हणजे दिवाळी होईपर्यंत. आणि मग ते झालं की हळूहळू आपोआपच सगळं कमी होतं. मार्गशीर्ष महिना येतो, मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर ते सगळं पूजा वगैरे आपण करतोच, आवडीनं करतो. आम्ही उगाच ते कोणी शोधून काढली, काय काढली, पूर्वी नव्हती, आताच झाली, असे ना, हे अनेक विचार आहेत. ती पूजा केल्यामुळे घरात छान वाटतं. त्या दिवशी बायकांचं मन छान राहतं, छान छान साड्या नेसल्या जातात. आणि उपवासाच्या निमित्ताने तुम्ही खिचडी वगैरे खाता, कॅल्शियमच्यासाठी चांगला आहे साबुदाणा. तर असू दे, मला हे आवडतं, मी करते. ह्यानी घरामध्ये आनंद निर्माण होतो. आणि तेवढाच एक दिवस उपवास होतो. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे. उपवास म्हणजे फास्टिंग नव्हे, उपवास म्हणजे पूर्णपणे न खाणे पिणे असं नव्हे. उपवास म्हणजे त्या दिवशी देवाच्या जवळ राहणे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व देवाच्या ज्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण एक साधारणतः 6 महिने असतो. मग त्याच्यानंतर पुढचे 6 महिने असतात ना, ते जरा कमी कमी होतं. पण हे 6 महिने छान जातात. मला असं वाटतं की जेव्हा हे आपण कोणीतरी सहज बोलता बोलता हे काय खरं आहे का, ते आहे का, म्हणजे खरं आहे का, हे आहे का, ते आहे, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आता एक तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाईंचं 16 सोमवार केले होते त्यांनी, त्या शिवलीलामृत वाचायच्या. त्या वारल्यानंतर आता 25 वर्ष मी शिवलीलामृत श्रावणामध्ये वाचते. पूर्वी मी एका दिवसात वाचून काढत होते, वेळ असायचा नाही, पिरियड्स वगैरे येतील काय भीती असायची. पण मग अलीकडे मी काय म्हणजे 1-2 वर्ष झाली मी काय करते की रोज एक अध्यायाप्रमाणे श्रावणात वाचते. म्हणजे 15 दिवस 15 अध्याय होतात. 14 अध्यायानंतर शिवलीलामृत संपतो आणि एक शेवटचा एक आणि एक 15 अध्याय त्याच्यात शंकराचार्यांच्या विषयी सांगितलेला आहे, पण तो एक अध्याय वाचला जातो. तर असं हे 15 दिवसाचं शिवलीलामृत मी वाचते. इतरही पोथ्या आहेत, गजानन विजय आहे, माझ्या सासूबाई व्यंकटेश विजय वाचायच्या नवरात्रामध्ये. ह्या ज्या पोथ्या आहेत ना, ह्या आपल्या देशातल्या संस्कारांचा एक भाग आहे. संस्कारांचा एक भाग आहे. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी सांगितलं, आपण ते फक्त पुढे नेतोय. समजा आपल्या बुद्धीची आपली अक्कल पाजळून जर का आपण म्हणलं हे काय आहे ते काय आहे आणि थांबवलं, तर ते थांबतं चक्र, पुढं जात नाही. आणि मग पुढच्या लोकांना आपण तो वारसा देत नाही. मग तुम्ही म्हणा हे झालंच कशावरून, हे शक्यच आहे का, दाखवा. आम्ही दाखवणार नाही, आमचा भाव आहे, मनात आहे,
आम्ही दाखवणार नाही, दाखवायची इच्छा पण नाही. आपण जी भक्ती करतो, भाव असतो तो मनात ठेवायचा असतो, दाखवायचा नसतो. मी तुम्हाला सांगतेय, कारण की हे आपलं चॅनल मोटिवेशनल चॅनल आहे आणि ह्याच्यातून कसं आहे माहिती आहे, आपण देवाचं करतो हे चोरून करायची पद्धत आहे आजकाल. का तर पुढची पिढी हसते, चेष्टा करते, स्वतः जाते ढिगभर देवाला जाईल, तिथं ढिगभर मोठ्या मोठ्या देवांना जातात, नवसाला पावणारे वगैरे वगैरे, किंवा नवस केलेले असतात. मोठी हल्लीची पिढी पण करते हे सगळं, पण त्यांना घरातल्या देवापेक्षा ते बाहेर जायचं आणि मग तिथे जाऊन लाईनीत उभं राहायचं, त्रास करून घ्यायचा जीवाला, ते केलं की त्यांना भारी वाटतं. असू दे, करू देत, काय हरकत नाही, ते पण करतायत ना, कुठंतरी ही शक्ती मानतायत ना, हेच खूप जास्त झालं. तसंच हे जे आहे आता, हे वाचन वगैरे जे आहे, पूर्वी ॲक्च्युली त्या पोथ्या वाचायला लागायच्या. माझ्या लक्षात एक आलं, ह्याच वर्षी आलेलं आहे माझ्या लक्षामध्ये, की टी व्हीवरती ज्या अजब म्हणजे अजब सिरियल्स असतात. गंगा सिरियल होती, देवी सिरियल होती, रामायण, महाभारत, ओम नमः शिवाय, नवनाथ, श्रीकृष्ण, हनुमंत, दत्तात्रय, ह्या सगळ्यांच्या वरच्या ज्या सिरियल्स आहेत, दुर्गा माता, ह्या सगळ्यांच्या वरती सिरियल्स निघालेले आहेत आणि त्या वेळेला बघितले गेले आमच्याकडनं. आम्ही बघितल्या, आवडायचं, मस्त वाटायचं. आम्ही अगदी लहान होतो शाळेमध्ये तेव्हा ते भक्त प्रल्हाद ते आम्हाला थिएटरमध्ये नेऊन शाळेने नेलं होतं. आम्हाला शाळेने एक शनिवार होता, त्यावेळेला शाळेने सगळ्यांना तिथं नेलं होतं थिएटरमध्ये भक्त प्रल्हाद पिक्चर बघायला. त्याच्यातलं गाणं अजून मला आठवतंय, असे नारद चाललेले असतात आकाशातनं. किती छोटी होते मी तेव्हा. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हे गाणं म्हणत चाललेले असतात, इतकं सुंदर ना. मग हे पूर्वीचे जे म्हणजे थोडक्यात पिक्चरचा, सिनेमांचा आपल्यावरती खूप जास्त पगडा असतो. पण हे बघा, पोथी वगैरे सगळ्यांना काही वाचायला जमतं असं नाही, तो वेळ काढता येत नाही. पण पूर्वी सिनेमागृहामध्ये आम्ही जाऊन बघत होतो. नंतर टीव्ही आले, टीव्हीवरती या सर्व आपल्याला बघायला मिळायला लागलं. मग आपण म्हणतो हो ते काय, ते असं काय मनोरंजक केलेलं असतं. असू दे ना, पण जरी मनोरंजक केलेलं असलं तरी सुद्धा थोडासा एक्स्ट्रा काहीतरी त्याच्यामध्ये घातलेलं असतं की ज्याच्यामुळे तुम्ही ते परत बघाल. म्हणजे तुम्हाला सांगते 98% असतं ते सगळं जसं पोथ्यांमध्ये वगैरे दिलेलं असतं तसंच असतं. 2% फक्त त्यांनी एक्स्ट्रा काहीतरी तुम्हाला मनोरंजक वाटावं, तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हावं, पुन्हा पुन्हा बघावं, यासाठी 2%च असतं. बाकी असं खोटं नाटं फारसं नसतं. या सिरियल्स बघण्यापेक्षा की नाही हे पण बघा, हे फार सुंदर असतं. आता मी टी व्हीवरती काही मराठी चॅनल्स आहेत, काही हिंदी चॅनल्स आहेत, त्या भाषेत भक्तीचे चॅनल्स आहेत. ते चॅनल्सवर सतत सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्वी झालेल्या सिरियल्स चालू असतात. मला आवडतात त्या बघायला, मी बघते स्वतः. तुम्ही सुद्धा बघावं. आणि समजा तुम्हाला असं वाटलं घरातली लोक चेष्टा मस्करी करतील, करत नाही, ते सुद्धा बघायला लागतात बरं का. आपण जर का घरामध्ये तो टीव्ही लावून ठेवला तर पहिल्यांदा सगळेजण म्हणतात काय लावलंय म्हणून ओरडतात. मग नंतर लक्षात येतं त्यांच्या ते टीव्हीवरच्या निगेटिव्ह सिरियल, 2 लग्न, 4 लग्न, 5 लग्न, 2 नवरे, 2 बायका, असलं सासू सासरे, सासू असून भांडण वगैरे असलं बघण्यापेक्षा सिरियल्स कधीही चांगल्या ह्या देवांच्या, भक्तिमय, भक्ती रसपूर्ण. आणि मग आपल्या घरामध्ये त्या सिरियल्स आपण लावल्या तर आपल्याला कोणी विरोध करत नाही. सुरुवातीला मग म्हणतात हळू आवाज करा, लावा पण हळू आवाज करा. सुरुवातीला काय लावून बसता दिवसभर, मग हळू आवाज करा. मग हळू आवाजात जेव्हा आपण टीव्ही लावून बसतो तेव्हा येता जाता त्यांच्या सुद्धा नजरेला पडतं, त्यांच्या कानावरती ते सगळं पडतं. मुलांना सुद्धा या सर्व गोष्टी आवडायला लागतात. आजकाल सगळ्या लहान मुलांना सगळ्या देवांच्या स्टोऱ्या पाठ आहेत. मी ह्या शब्दात बोलीन, स्टोऱ्या पाठ आहेत. पूर्वी पौराणिक कथा ज्याला आपण म्हणत होतो, पुराण आणि कीर्तन याच्यातनं प्रवचनातनं ज्या ऐकायला मिळायच्या त्या त्यांना हल्ली कार्टून चॅनलमधनं बघायला मिळतात. सगळ्या पाठ आहेत त्यांच्या, शिकवायचीच गरज नाही. आपण म्हणतो कार्टून बघतात.
अरे बघू देत ना, काय सुंदर असतात. शिकवण मिळतेच ना कुठे ना कुठेतरी. पूर्वापार आलेली काय विचार पुढं जातायत ना. फक्त जरा पद्धत बदलली असेल, बघू दे ना, काय हरकत आहे. तर हेही मला तुम्हाला सांगायचं होतं. कमीत कमी बाकीचं काही आपण करू शकत नसलो तर एवढं तर करा. मला माहिती आहे काही वेळेला वृद्ध झाल्यावर किंवा नॉर्मल सुद्धा आपल्याला वाचत बसायला वेळ नसतो. मग तुमच्याच मोबाईलवरती डाउनलोड सुद्धा आजकाल करायची गरज नाहीये. तुमच्याच मोबाईलवरती लावून ठेवा. येता जाता प्रवासात कुठेही या गोष्टी ऐका ना, कानावर पडू दे ना. काय आहे पूर्वापार आपलं ते पडू दे. तुम्ही म्हणाल हे खरंच कशावरून? मग त्या सिरियल बघता, ते हिंदी पिक्चर बघता, मग हे खरं आहे का सगळं? मग हे सगळं बघता मनोरंजन म्हणून बघता ना, मग ते मनोरंजन म्हणून बघा. अहो कळत नकळत आपल्याला खूप सारं कळायला लागतं. आणि एक तुम्हाला सांगू का, आयुष्यामध्ये ह्या सर्वांचा कुठे उपयोगी होतो? जेव्हा तुम्ही कर्मकांडांच्या मागे लागता आणि आहारी जाता, बळी पडता, त्यावेळेला ती श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये बदलते. पण समजा ह्या गोष्टी तुम्ही करतच नसाल, कर्मकांड वगैरे काही करत नसाल, पण ह्या विचारांची देवाणघेवाण कुठं ना कुठं तरी ही मीडियाच्या माध्यमातनं, टी व्ही म्हणा, सोशल मीडिया म्हणा, याच्यातनं जर का होत असेल तर, किंवा तुम्हाला काही नवीन शिकायला मिळत असेल, अनुभवायला मिळत असेल तर काय हरकत आहे? तुम्हाला एक सांगते की काही वेळेला कसं होतं की दिसत नाही, ऐकायला येत नाही, ह्या सगळ्या ढीगभर गोष्टी असतात. वृद्ध झाल्यावर टी व्ही लावून ठेवा, नसेल ऐकायला येत, बघा, छान वाटतं. आणि आपल्याला स्टोऱ्या माहीत असतात ऑलरेडी. आणि समजा तुम्हाला आजकाल डोळ्याला दिसत नाही, ऐका, काय बिघडलं? डोळ्याला नसेल दिसत आजकाल. समजा आपलं ऑपरेशन झालेलं आहे मोतीबिंदूचं, आपल्याला आता काय करायचंच नाही आहे, मग टी व्ही लावून ठेवा, त्या टी व्हीवर काहीतरी पुढे आणि ऐका दिवसभर. आणि कसं होतं, मी तुम्हाला टी व्हीवरती का म्हटलं, मोबाईलवरती सुद्धा ह्या सर्व गोष्टी आहेत, सगळं आहे. आणि टी व्हीवरती कसं आहे, सलग असं आपल्याला 1, 2, 3, 4 भागाप्रमाणे बघायला मिळतं. मोबाईलवरती पहिला भागानंतर एकदम 50वा भाग येतो, मग 13वा येतो, असं काही होत असतं. पण काही नाही, हरकत नाही. ही पुराणातल्या कथा ज्या आहेत त्या मागे पुढे झाल्या तरी चालतात. काही काही आपल्याला हळूहळू सगळ्या कथा कळायला लागतात, सगळ्या कथा. म्हणजे आपल्याला बऱ्याच हे प्राचीन जे ग्रंथ म्हणजे काय फक्त बौद्धिकच आहेत असं नाही, ह्याच्यात सुद्धा बुद्धी लागते. खूप सोपं नाही आहे. इकडचा रेफरन्स तिकडं असतो, तिकडचा रेफरन्स इकडं. शाळा शिकल्यासारखं होतं माहितीये काय. आता आम्ही त्या पोथी वाचनाला जातो, त्या वाचणाऱ्या पटकन काहीतरी विचारतात, अजिबात काही वेळ लक्षात येत नाही. आणि काही वेळ लक्षात येतं, हा रेफरन्स आहे, तिथं आहे, त्याचं हे आहे. म्हणजे तसं इतकं सोपं नाही, कॉन्सन्ट्रेशननी ऐकायला लागतं, पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि या सगळ्याचा उपयोग आयुष्यामध्ये, हे बघा, बरेच संकट येत असतात, काही प्रॉब्लेम्स येत असतात. अशा वेळेला एक आधार आणि विश्वास वाढण्यासाठी याची मदत होते. एक पॉझिटिव्हिटी येते हो. आता कितीतरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असे घडून जातात, प्रसंग घडून जातात, दुर्घटना घडतात. मग अशा वेळेला कोणीतरी आपल्याला आधार देण्यापेक्षा स्वतःचा आधार बनलेलं कधीही चांगलं ना. तुमचीच विल पॉवर तुम्ही वाढवली पाहिजे. आणि ती विल पॉवर या गोष्टींनी 100% वाढते, 100%. तुम्हाला कदाचित पटणार नाही, हे काय असलं सांगतात वगैरे वगैरे म्हणू शकता तुम्ही, म्हणायचं असेल तर म्हणू शकता. पण नक्की जेव्हा तुम्ही खूप हतबल होता, काही वेळेला असा प्रसंग होतात, हतबल होतो, काहीच चूक नसते तरी सुद्धा काही प्रॉब्लेम्स आलेले असतात. अशा वेळेला जेव्हा तुम्ही या गोष्टी वाचत जाता, या गोष्टींच्या संपर्कात येता, तेव्हा तुमची जगायची इच्छा आणि धैर्य वाढत जातं, कॉन्फिडन्स वाढत जातो, जगण्याची इच्छा आणि एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण होते. बघा तुम्हाला काय वाटतं ते. आणि हा एक प्रयोग करून बघा. हा चातुर्मास आहे, एखादं पोथी वाचन. भरपूर स्टोरीज सांगणारे लोक पण आहेत, ते सुद्धा पोथी वाचन करत असतात.
ते सुद्धा तुम्ही ऐकायला काही हरकत नाही, छान सांगतात ते सुद्धा. त्यांचे आवाज चांगले असतात, सगळं छान असतं, ते सुद्धा तुम्ही ऐकायला काही हरकत नाहीये. ते ऐकल्याने सुद्धा तुमच्या मनात एक गोडी निर्माण होते. तुमचं मन जे नकारात्मक विचारांनी भरत असतं, सारखं येता जाता नकारात्मक विचार येत असतात, नकारात्मक प्रसंगांना आपल्याला सामोरं जायला लागत असतं कळत नकळत. त्या सगळ्या वेळी कुठे ना कुठेतरी तुम्ही दुधात साखर होऊन जगायला लागता. बघा, प्रयोग करा. कोण आलं आता पडत? अगो बाई, आता तू आलास रे. आई येऊन किती वेळा आलास रे बाबड्या. घालूया, थांबा घालूया. हा, घालणार आहे. चपाती खायची नाही, काय खायची नाही, नुसतं दूध प्यायला काय लहान आहेस काय? घ्या. वाय 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 वाय, देवा रे देवा, देवा रे देवा, देवा रे देवा. चला प्या. काय आहे हे, प्राण्यांचं प्रेमच तसं आहे. आणि आपण आपला शेअर द्यायला पाहिजे ना त्यांना पण त्यातला थोडासा. चला.